मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून 107 हुतात्म्यांनी बलिदान दिलं. तरीही या 64 वर्षांनंतर परत तोच प्रश्न पडतोय. मुंबई खरंच महाराष्ट्रात आहे का? मुंबई खरंच मराठी माणसांची आहे का? 4-5 वर्षांपूर्वी मला एका इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला होता की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, मराठी आहात, मग तुम्हाला कमी पैशात जास्त वेळ काम करण्याची वगैरे सवय नसेल ना? वाईट वाटलं होतं तेव्हा. आज ही गोष्ट परत आठवण्याचं कारण म्हणजे तीच ती प्रसिद्ध सुरतच्या HR मुलीची पोस्ट की मराठी लोक या नोकरीसाठी अर्ज करू नका. आणि गेल्याच आठवड्यात अरविंद सावंतांचं एक प्रचारपत्रक पाहिलं, गुजराती भाषेतलं. त्याच भागात 2019च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंचं सुद्धा केमछो वरळी हे पोस्टर लागलं होतं. बरं, त्या सुरतच्या गोष्टीवर उबाठा गटाच्या प्रियंका चतुर्वेदींनी एक प्रतिक्रिया दिली, ती सुद्धा हिंदीत. म्हणजे आता मराठीचा सन्मान करायला आपण हिंदीतून शिकायचं, कारण प्रियंका चतुर्वेदींना मराठी येतच नाही. आणि हा सगळा आटापिटा सुरू का आहे तर अमराठी आणि विशेषतः गुजराती मतांसाठी. बरं, मग मराठी माणसांच्या मतांचं काय? बाळासाहेबांनी शिवसेना सुरूच मराठी माणसांसाठी केली होती. उद्धव ठाकरेंनी बाकी विचार आणि तत्वांसोबत मराठीचा विचार करणं पण सोडून दिलं. तेव्हा आता मुंबईकर मतदान करण्याआधी या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा.